नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष गुरुवारचा तिसरा गुरुवार. आज सकाळी उठल्यावर उंबरठा स्वच्छ केला व उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं. कुंकाने पावले काढून घेतली. अशा प्रकारे हळदीचं लेपन करून कुंकाने पावले काढून घेतली. व साधं व सोपं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं. अशा प्रकारे उंबऱ्यापासून पूजा मांडणी जिथे करायची आहे तिथपर्यंत पावले कुंकाने काढून घेतली. व तसेच सकाळी तुळशीला पाणी घातलं व तुळशीची हळदी कुंकू लावून व फूल वाहून पूजा केली. तुळशीची पूजा केल्यावर छान वाटते. तसेच गॅसचीही पूजा केली. स्वस्तिक काढलं, धूप दीप साखर तांदूळ अशी गॅसचीही पूजा केली. नंतर देवपूजेला सुरुवात केली. सर्वप्रथम लक्ष्मी देवीला अभिषेक केला. साधा पाण्यानेच अभिषेक केला. पूजा मांडण्याच्या आधी अभिषेक करून घेतला व नंतर लक्ष्मीचे फोटो स्वच्छ पुसला व हळदी कुंकू अर्पण केले. सरस्वती मातेलाही हळदी कुंकू लावले. मी माझ्या हाताने देवीसाठी फुलांची वेणी तयार केली. घरच्या घरी सोप्या पद्धतीने मला जशी जमते तशी मी सोप्या पद्धतीनं बनवली आहे माझ्या देवीसाठी मी ही वेणी. यानंतर देवपूजा झाली व पूजा मांडायची तयारी सुरू केली. सर्वप्रथम एका कलशात पाणी भरून घेतले व त्याला सर्व बाजूनी अशा कुंकाने व रेषा मारून घेतल्या. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, सुपारी, दुर्वा, अक्षदा, फूल, हळदी कुंकू हे सर्व घालून घेतले व नारळाला अशा प्रकारे मुखवटा बांधून घेतला. त्यानंतर कलशामध्ये 5 झाडांची पाने म्हणजे फळांच्या झाडाची पाने ठेवून घेतली. अशा प्रकारे ती धुवून स्वच्छ कलशामध्ये मांडून घेतली. ही पाने ठेवल्यावरच कलश खूप सुंदर दिसत होता. 5 झाडांची पाने, फळांच्या झाडांची पाने आणली होती. याच पानांचा मान आहे मार्गशीर्ष गुरुवारमध्ये. ही पाने ठेवल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं. खूप सुंदर दिसत होता कलश. अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा आपल्याला मांडता येते. अगदी सोपी आहे. किती छान दिसत आहे कलश पानांनी. त्यानंतर त्यावरती नारळ ठेवून बघितला तो व्यवस्थित कलशाला बसत आहे का. त्यानंतर व्यवस्थित बसला. त्यानंतर देवीला वस्त्र नेसवले व देवीचा सर्व साज केला. बघा मी बनवलेली वेणी देवीला घातलेली आहे. छान दिसत आहे ना.
अशा प्रकारे मी देवीचं रूप तयार केलं आहे. सोप्या पद्धतीने मला जसे आवडते तसे मी देवीचं रूप साकारलेलं आहे. मला तर खूप आवडलं आहे देवीचं हे रूप. तसेच आता देवीचा फोटो, गणपती बाप्पा व लक्ष्मी यांची पूजा केली व सर्व पूजा मांडून घेतली. अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडून घेतली. अगदी सोप्या पद्धतीनं ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करता येते. मला सर्व घरातील आज म्हणत होते, आज देवीचं रूप खूपच छान दिसत आहे. मीच शिवलेलं हे वस्त्र आहे देवीचं. मला माझ्या हाताने देवीसाठी वस्तू बनवायला खूप आवडतात. अगदी सोप्या पद्धतीने मी ही पूजा मांडून घेतली. धूप दीप लावला, रांगोळी काढली. कसं दिसत आहे देवीचं रूप. मला तर खूप छान वाटत आहे पूजा केल्यानंतर. अगदी सोप्या पद्धतीनं मला जसं जमतं तसं मी हे देवीचं रूप साकारलेलं आहे. छान दिसत आहे ना. आज मार्गशीर्ष गुरुवारचा 3रा गुरुवार आहे. देवीचं रूप अशा प्रकारे साकारलं आहे. कसं रूप साजरं दिसत आहे